आज आपण सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे वडापाव घरच्या घरी आणि अतिशय सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत। बराच वेळेला मसाल्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे आपला जो वडा असतो तो मऊ पडतो। त्याचप्रमाणे वडा कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचं हे देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही याचा आवाज ऐकलाच असेल, तर हा वडा कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचं आणि त्याचप्रमाणे मसाल्याला एकदम चटाकेदार कसं बनवायचं हे देखील या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत, साल काढून कट करून घ्यायचे। तर आपण डायरेक्ट फोडणी यावर घालणार आहोत। त्यासाठी 3 मोठे चमचे तेल चांगलं गरम करायचं, अर्धा चमचा मोहरी घालायची, मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घातलेले आहेत, पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि त्यानंतर आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण यामध्ये घालायचं आहे। एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे। पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आणि त्यानंतर हे मिश्रण या तेलामध्ये घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक 4 ते 5 कढीपत्त्याचे पाने यामध्ये घालायचे आहेत। आता हे मिनिटभर गॅसवर ठेवून द्यायचं आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे। थोडीशी कसुरी मेथी एक अर्धा चमचा यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण बटाट्याची भाजी न करता ही जी फोडणी आहे ती डायरेक्ट उकडलेल्या बटाट्यांवर घालणार आहोत। याने काय होतं, जो आपला हा मसाला तयार होतो त्याला कुठेही नंतर पाणी सुटत नाही। तर त्यासाठी ही स्टेप तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर हा जो काही मसाला आहे तो डायरेक्ट आपल्याला उकडलेल्या बटाट्यांवर घालायचा आहे। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे। मसाला तयार करताना कुठेही मीठ वापरलं नव्हतं, त्याप्रमाणे आता यामध्ये मीठ वापरलेलं आहे। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा। बऱ्याच वेळेला वडा करताना भाजी तयार केली जाते, तर तशी भाजी न करता अशा पद्धतीने उकडलेल्या बटाट्यांमध्ये डायरेक्ट फोडणी टाकून वडे तयार केले तर मसाल्याला कुठेही पाणी सुटत नाही आणि जो आपला वडा आहे तो देखील मऊ पडत नाही। तर आता चांगलं असं मिक्स केल्यानंतर याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर हे पहा, अशा पद्धतीने थोडं थोडं मिश्रण घेऊन मी गोळे तयार करून घेते। तर आमच्या साईडला, कोल्हापूर साईडला थोडेसे मोठे वडे तयार केले जातात। तुम्हाला जसं साईजमध्ये हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही हे गोळे तयार करून घेऊ शकता। तर हे पहा, अशा पद्धतीने थोडेसे मोठ्या साईजमध्ये हे मी गोळे तयार करून घेते। तर दिलेल्या साहित्यामध्ये 5 वडे आरामात होतात। त्यानंतर इथे मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसन थोडंसं जाडसर असं घेतलेलं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। त्यानंतर पाव चमचा ओवा घातलेला आहे आणि खाण्याचा सोडा पाव चमचा घातलेला आहे। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। सुके जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि आता त्यानंतर लागल तसं थोडं थोडं करत आपल्याला पाणी यामध्ये मिक्स करत जायचं आहे। तर थोडं थोडं पाणी घालत चांगलं असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जास्तही जाडसर किंवा जास्तही सैलसर आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं नाही। मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर हे पहा, थोडं थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला नेमका अंदाज येतो। तर हे पहा, व्यवस्थित असं हे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। जास्तही जाडसर किंवा जास्तही सैलसर इथे बॅटर तयार केलेलं नाही, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार करून घेतलं आहे। आता नेक्स्ट स्टेपमध्ये तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे आपण मसाल्याचे गोळे तयार करून घेतलेले आहे ते बॅटरमध्ये बुडवायचे आणि आपल्याला आता हे वडे तळून घ्यायचे आहेत। तर तेल चांगलं असं गरम झालेलं आहे की नाही चेक करून पाहायचं आणि त्यानंतर वडे यामध्ये सोडून द्यायचे आहेत। मीडियम हीटवर आपल्याला छान असे वडे तळून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला वडा सोडल्यानंतर मिनिटभर आपल्याला तसंच सोडून द्यायचं
आणि त्यानंतर हळुवारपणे पलटून दुसऱ्या साईडने सुद्धा वडा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर आता छान असे दोन्ही साईडने वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर आता वडा तळून झाल्यानंतर आपल्याला हा साईडला काढून घ्यायचा आहे आणि ज्या वेळेला तुम्ही हा वडा खाणार त्यावेळेला हे वडे पुन्हा एकदा तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला इथे वडा छान असा कुरकुरीत होतो आणि बराच वेळ तसाच कुरकुरीत राहतो। तर हे पहा, वडे मी बाजूला काढून घेते। आता मला लगेचच खायचं आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा वडे साईडला काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्यामध्ये घालते आणि परत तळून घेते। डबल वेळा तळून घेतल्यानंतर काय होतं की वडे छान असे कुरकुरीत तयार होतात। ही ट्रिक नक्की ट्राय करून पहा। आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण त्यासाठी लागणारी सुकी लाल चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। सगळे वडे तळून झाल्यानंतर जे काही बॅटर शिल्लक राहतं बेसनचं, तर हे पहा अशा पद्धतीने तेलामध्ये चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ते सोडून द्यायचं आहे आणि मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। छान असे हे पहा मस्त कुरकुरीत होईपर्यंत ते तळून घेतलेले आहेत। तळून झाल्यानंतर आता हे आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत। तर इथे आपण जी वडा कुरकुरीत होण्याची ट्रिक वापरलेली आहे, तर ती बऱ्याच बाहेर गाड्यांवरती वापरली जाते। तर दोन्ही साईडने छान आपल्याला पुन्हा एकदा वडा तळून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा बराच वेळ कुरकुरीत वडा राहतो। तर आता हे भजे जे आहेत ते काढून घेतलेले आहेत, ते एका मिक्सिंग जारमध्ये काढून घ्यायचे आहेत। हलकेसे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सिंग जारमध्ये काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। त्यानंतर लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा आणि चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आणि हे आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे। सुकी लाल चटणी तयार होते। तर इथे आपले मस्त खमंग, खुसखुशीत आणि बराच वेळ कुरकुरीत राहणारे बटाटे वडे तयार झालेले आहेत। तर आमच्या साईडला थोडेसे मोठे वडे बनवले जातात आणि वड्यासोबत इथे ब्रेड दिला जातो। बऱ्याच ठिकाणी बटाटा वडा बनवण्याची पद्धत ही वेगळी असते आणि त्याचप्रमाणे बटाटे वड्याची साईजसुद्धा कमी जास्त होते। तर तुमच्या भागामध्ये बटाटा वडा कसा तयार केला जातो कमेंट करून नक्की सांगू शकता। तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या साईडला कसे वडापाव भेटतात ते देखील तुम्ही सांगू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा। तर हे पहा, वडे किती सुरेख दिसतायत आणि तुम्हाला आवाज देखील आला असेल। मस्त कुरकुरीत असे वडे झालेले आहेत। वडा करून बराच वेळ झालाय तरी देखील आपले वडे छान कुरकुरीत राहिलेले आहेत। अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायलाही विसरू नका।